विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। बुलडाण्याच्या जिगाव प्रकल्पग्रस्तांचं अर्धनग्न आंदोलन। तत्काळ प्रकल्पामध्ये गेलेल्या जमिनींची वाढीव मोबदला देण्याची मागणी। प्रकल्पग्रस्तांची दखल न घेतल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा। साताऱ्यामध्ये तहसील कार्यालयाच्या समोरील खड्ड्यामध्ये उभं राहून डेमोक्रेटिकचे पार्टीचे लक्षवेधी आंदोलन। शहरामध्ये ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ आंदोलन। खड्ड्याभोवती संगीत म्हणून महिलांनी फुगडी खेळली। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वातंत्र्य सेनानींच्या पाल्यांचं आंदोलन। स्वातंत्र्य सेनानींच्या पाल्यांना नोकरी, मोफत घर देण्याची मागणी। मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा। धाराशिवच्या भूम पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात। 2 कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। पोलिसांनी दोन्ही आरोपींना येरवडा परिसरातून घेतलं ताब्यात। बुलडाण्यामध्ये लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा। 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला होता लैंगिक अत्याचार। खामगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल। नानसिंग राऊत असं नराधमाचं नाव। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा। शिक्षकांविना सुरू असलेल्या शाळांमध्ये तातडीनं शिक्षक घ्यावेत। नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरसिंग वसावे यांची मागणी। बुलडाण्याच्या लोणार नगरपालिका मुख्याध्यापिकांवर गुन्हा दाखल करा। नागरिकांची लोणार पोलिसात तक्रार दाखल। पिण्यायोग्य पाणी नसताना सुद्धा नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यानं आक्रमक।